राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. 1920 ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशन. लेखक डॉक्टर कुमार शास्त्री. लोकमान्य टिळक गेले. खिलाफत समितीने प्रयाग येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर 1920 मध्ये झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनात डॉक्टर हेडगेवार सहभागी झाले होते. येथूनच देशातील ब्रिटिश सरकारच्या विरोधात असहकाराची हाक देण्यात आली. असे म्हणतात, इतिहास ही कालपुरुषाची शिकवण असते. त्यात मार्गदर्शनाच्या खुणा असतात. त्या ओळखायच्या, त्यातून धडा घ्यायचा हा कालक्रम असतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नागपूरमध्ये 100 वर्षांपूर्वी 26 डिसेंबर 1920 रोजी एक ऐतिहासिक अधिवेशन झाले. नागपुरातील धंतोलीजवळ ज्या मोकळ्या मैदानावर हे अधिवेशन झाले, त्यातूनच आजचे काँग्रेस नगर साकारले. अधिवेशनाच्या अस्तित्वाची ती साक्ष देते. नागपूर नगरीतील हे अधिवेशन खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण होते. यामागचे कारण म्हणजे सन 1920 मध्ये काँग्रेसमधील टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाचा उदय या संधी काळातील वेशीवर हे अधिवेशन झाले. त्यामुळेच काही ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटनांची पार्श्वभूमी या अधिवेशनाला लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही सच्च्या देशभक्तांची होती. काँग्रेस ही एक स्वातंत्र्य चळवळ होती. इंग्रज शासकांविरुद्धच्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी एक सेफ्टी व्हॉल्व, एक यंत्र म्हणून काँग्रेसची स्थापना झाली. ती एका इंग्रज गृहस्थानं केली. त्याचे नाव ॲलन ह्यूम. ह्यूम साहेब काँग्रेसची स्थापना घाईने करतायत असे इंग्रज मुत्सद्यांचे मत होते. पण असंतोषाचा भडका उडू न देता असंतोषाची वाफ बाहेर काढणे आवश्यक आहे अशी ह्यूम यांची विचारसरणी होती. प्रारंभीच्या काँग्रेसच्या अधिवेशनात यामुळे ब्रिटिश सत्तेविषयी निष्ठेची शपथ घेतली जात असे. पुढे ते थांबले आणि विनंती व मागण्या, अर्ज यांचे सत्र सुरू झाले. लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये आल्यानंतरच काँग्रेसचे पक्षांचे खरे स्वरूप, आंदोलनकारी उग्र स्वरूप समोर आले. काँग्रेसमध्ये इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असणाऱ्या, अर्ज विनंत्या करणारा मवाळांचा एक गट होता. तर इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास नसणारा जहालांचा एक गट होता. एकूणच पक्षामध्ये मतभेद, मतमतांतरे असली तरी तेव्हा राष्ट्रहित सर्वतोपरी होते. कारण स्वातंत्र्याची ओढ व आत्मसमर्पण सर्वांमध्ये पराकोटीची होती. खरे तर नागपुरात अधिवेशन लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली सन 1907-1908 मध्येच होणार होते. तत्कालीन नागपूर टिळक भक्तांचा तसा आग्रहही होता. पण मवाळ व जहाल गटाच्या संघर्षामुळे ते अधिवेशन सुरतला झाले. यानंतर नागपुरातील काँग्रेसजन तब्बल 12 वर्षे अधिवेशन नागपुरात व्हावे, लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावे अशी जपमाळच करत होते. यामध्ये मध्य प्रांत काँग्रेसचे सदस्य डॉक्टर मुंजे, बॅरिस्टर अभ्यंकर, डॉक्टर नाभा खरे, भवानी शंकर नियोगी, नीलकंठ उधोजी, नारायणराव अळेकर, बॅरिस्टर गोविंदराव देशमुख, डॉक्टर चोळकर, डॉक्टर परांजपे, हरकरे, बोबडे आदी रथी महारथी यांनी 1907 मध्येच एक राष्ट्रीय मंडळ स्थापन केले होते. या अतिरथींमध्ये वयाने लहान पण मनाने जहाल असणारे व्यक्तिमत्व होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. श्री अच्युत बळवंत कोल्हटकर लिहितात, नागपुरात अधिवेशन होणार म्हटल्यावर येथे एक नवा द्वेषच संचारला होता. पण या सर्वच मंडळींच्या उत्साहावर आघात करणारे नव्हे तर देशावरच आघात करणारी दुर्दैवी घटना घडली. ती होती 31 जुलै 1920 मध्ये भारताचे अनभिषिक्त सम्राट लोकमान्य टिळकांचे निधन.
लोकमान्यांच्या 10व्या दिवशी नागपुरात डॉक्टर हेडगेवारांनी सार्वजनिक हरताळ, मिरवणूक व सभा असा कार्यक्रम पुढाकाराने घेतला होता. तसेच 11 ते 18 ऑगस्ट दरम्यान नागपुरात असहकार सप्ताह पाळण्यात आला. त्यावेळी काढलेल्या पत्रकावर डॉक्टरांची स्वाक्षरी असल्याची नोंद आहे. लोकमान्य गेले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व काँग्रेसमध्ये समोर आले. गांधीजींनी असहकाराचे नवे पर्व सुरू केले होते. खिलाफत आंदोलनाबाबतची राजी नाराजी, तीव्र मतभेद यावेळी सुरू होते. या पार्श्वभूमीवर नागपुरात 26 डिसेंबर रोजी काँग्रेसचे अधिवेशन भरत होते. यामुळे या अधिवेशनात महात्मा गांधींचे नेतृत्व जसे शीर्षस्थ दिसते, तसेच डॉक्टर मुंजे, बॅरिस्टर अभ्यंकर, डॉक्टर हेडगेवार या विभूती दिसतात. टिळक भक्तांचा जहाल पक्षही येथे दिसतो. तसाच महात्मा गांधींचा मवाळ पक्षही दिसतो. असहकार आंदोलनाचे समर्थन हे अधिवेशन जसे अधोरेखित जहाल मवाळ गट करते, तसेच टिळक स्वराज्य फंडाची उभारणी इथे अधोरेखित होते. एकूणच विचारविरोधाचे, मतमतांतराचे असे अनोखे मतभेद असले तरी मतभेद न ठेवणारे ऐक्याचे हे अधिवेशन होते. महत्त्वाचे म्हणजे देशातील वळणबिंदू, विवादित ठरणाऱ्या खिलाफत चळवळीची गडद पार्श्वभूमी या अधिवेशनाला होती. तुर्कस्थानच्या खलिफांसाठी भारतातल्या मुसलमानांनी आंदोलन करायचे. त्यांचे नेते मौलाना शौकत अली व मौलाना मोहम्मद अली यांना हिंदूंनी बिनशर्त पाठिंबा द्यायचा. हिंदू मुस्लिम एकीसाठी हे आवश्यक आहे, ही भूमिका महात्मा गांधींची होती. पण टिळक भक्तांचा याला विरोध होता. हिंदुस्थानशी अर्थार्थी संबंध नसलेले खिलाफतीचे दुखणे घरात आणू नये. इंग्रजांविरुद्ध लढ्यात एकटे हिंदू आत्मनिर्भर आहेत असे त्यांचे म्हणणे होते. बंगालच्या फाळणीच्या वेळी 1905 मध्ये हिंदू मुस्लिम लाल बाल पाल यांच्या नेतृत्वात एकत्र लढले होते. लोकमान्यांच्या नेतृत्वात हिंदू मुस्लिम एकी होती. तेव्हा गांधीजींनी बिनशर्त पाठिंबा हा आग्रह सोडावा, ही भूमिका मांडणारा जहाल मतवादी एक गट होता. महात्माजींना अहिंसा हवी होती, तर अली बंधूंना रक्तरंजित क्रांती हवी होती, हिंसा हवी होती. सहिष्णुता हा महात्माजींचा प्राण होता, तर धर्मांधता हा अली बंधूंचा स्वभाव होता. पंडित नेहरूंनीच आत्मचरित्रात मौलाना मोहम्मद अलीचे वर्णन मोस्ट इरॅशनली रिलिजियस, परमावधीचे धर्मांध असे केले होते, अशी नोंद आहे. असे असले तरी इंग्रजांविरुद्धच्या खिलाफत चळवळीमुळे मुसलमानांचा असंतोष आणि जालियनवाला बागमुळे हिंदूंचा असंतोष अशी प्रक्षोभांची युती जमून इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलनाचे नवे पर्व महात्मा गांधींनी उभे केले. लोकमान्य गेले आणि खिलाफत समितीने प्रयाग येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. या असहकार पर्वात डॉक्टर हेडगेवार सहभागी झाले होते. असहकार आंदोलन पर्वात डॉक्टर हेडगेवार यांची नियुक्ती मध्यप्रांत काँग्रेस समितीने असहकार मंडळावर केली होती. यात प्रामुख्याने सभा भरवणे, ठरवणे, नियोजनाचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते, अशी नोंद आहे. विद्यार्थी दशेपासूनच डॉक्टर हेडगेवारांची जाज्वल्य देशभक्ती सर्वांना ठाऊक होती. कलकत्ता येथे डॉक्टरीचे शिक्षण घेताना पंजाब, राजस्थान, बंगाल येथील क्रांतिकारकांच्या संपर्कात ते होते. सशस्त्र क्रांतीच्या मर्यादा डॉक्टरांनी जाणल्या होत्या. पहिल्या महायुद्धानंतर कलकत्त्यावरून डॉक्टर नागपूरला आल्यानंतर डॉक्टर काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. परंतु इथेही त्यांची भूमिका तत्कालीन परिस्थितीच्या परिशीलनाची, राष्ट्रचिंतनाची आहे. काँग्रेस पक्षाच्या मर्यादा ते जाणून होते. पक्षाची सर्वच ध्येय धोरणे त्यांना मान्य नव्हती. खिलाफत आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पूर्ण स्वातंत्र्य आणि साम्राज्यवाद विरोध या वैचारिक मुद्द्यांवर डॉक्टरांचे वैचारिक मतभेद होते. डॉक्टरांनी त्यासाठी नागपूर नॅशनल युनियन अशी वेगळी संस्था उभी केली होती. त्यामध्ये डॉक्टर नाभा खरे, विश्वनाथराव केळकर, मंडलेकर, बोबडे, चोरघडे, हरकरे आदी मंडळी त्यांच्या सोबत होती. डॉक्टरांनी देशभक्तीची जी 10 सूत्रे जोपासली
त्या समाज व राष्ट्र आराधना अन सामाजिक ऐक्यभान सर्वोच्च होते असे असूनही स्वतःला देशभक्त म्हणून घेणे त्यांना आवडत नव्हते. असे आत्मविलोपी आणि अनुशासनप्रिय व्यक्तिमत्व असल्यानेच असहकार आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले. लोकमान्यांप्रमाणेच डॉक्टरांची भूमिका ही साधना नाम अनेकता अशी आहे. राष्ट्र विमोचनासाठी केलेल्या अहिंसक मार्गाने पुकारलेल्या असहकाराशी त्यांचा पक्षशिस्त या नात्याने असहकार नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे. डॉक्टरांच्या संदर्भात लोकविलक्षण बाब अशी की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी तळमळ असल्यामुळेच ते जरी तत्कालीन राजकारणात उतरले ते केवळ राष्ट्रकारणासाठी. शस्त्रकारी, काँग्रेस, हिंदू महासभा या सगळ्यातून त्यांनी हळुवारपणे स्वतःला दूर सारले. राजकारणातील ईर्षा, सत्ता, स्पर्धा, निवडणूक या घटकांपासून ते सदैव दूर राहिले. या सर्व मर्यादांचे भान डॉक्टरांना होते. समाज संघटनेशिवाय या देशाला पर्याय नाही हे लक्षात घेऊन डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विशुद्ध सामाजिक संघटना स्थापन केली. त्यावेळी प्रांतिक काँग्रेस समितीच्या राष्ट्रीय मंडळाच्या वतीने नागपुरातून संकल्प नावाचे हिंदी साप्ताहिक काढण्याचा प्रयत्न झाला. मराठीतून महाराष्ट्र हे वृत्तपत्र होतेच, पण महाकोशल मध्य प्रांत या हिंदी भागात प्रसार करणे आवश्यक होते. या संकल्प पत्राचे संघटक म्हणून डॉक्टरांना नियुक्त केले. डॉक्टरांनी महाकोशल मध्य प्रांत भागात व्यापक जनसंपर्क केला, प्रचार केला. डॉक्टरांचे संघटन कौशल्य, दूरदृष्टी येथे दिसून येते. विद्यार्थी व युवकांमध्ये सभा, भाषणे, उत्सव घेऊन डॉक्टरांनी व्यापक मित्रमंडळ व लोकसंग्रह उभा केला. डॉक्टर स्वतः ओजस्वी वक्ते होतेच, पण सोबत डॉक्टर मुंजे, शंदा पेंडसे, लोकनायक बापूजी अणे, राजे लक्ष्मणराव भोसले, डॉक्टर परांजपे, कामगार पुढारी रामभाऊ रुईकर या प्रभूतींसह डॉक्टरांचा सामूहिक सहभाग असायचा. 1919 डिसेंबरमध्ये इंग्रजांच्या शांतता दिनाला धुडकावून लावण्यात डॉक्टरांचा पुढाकार होता. जालियनवाला बाग घटनेच्या पार्श्वभूमीवर कॅन वी सेलिब्रेट पीस असे पत्रक काढून त्यांनी सरकारचा जो निषेध दिन पाळला गेला त्या वर्षीच्या अमृतसर काँग्रेसला डॉक्टर गेले होते. जालियनवाला बाग येथे शहीदांना वंदन करायला ते विसरले नाहीत. याच दरम्यान अधिवेशनाच्या निमित्ताने डॉक्टर ल वा परांजपे यांच्या नेतृत्वात भारत स्वयंसेवक मंडळ स्थापन करण्यात आले. जुलैच्या प्रारंभापासूनच 1200 स्वयंसेवकांची उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रचार दौरे, भाषणे, खेडोपाडी संपर्क, शेतकरी बंधूंच्या सभा, संमेलने डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवारांनी गाजवली. याचे वृत्त 1920च्या महाराष्ट्र वृत्तपत्रात झळकले. स्वयंसेवकांची पथके पोशाखात उभी व्हावी. स्वयंसेवक पथके केवळ अधिवेशनापुरती न राहता ती कायमची राष्ट्रीय संस्थांना मदत करणारी हवी. गावोगावी मिरवणूक, सभा यातून व्यवस्था ठेवण्याकरिता स्वयंसेवक पथके तयार झाली पाहिजेत, हा आग्रह डॉक्टरांचा होता. सध्या नागपुरात जिथे काँग्रेस नगर आहे तिथेच अधिवेशनाचा मंडप होता. 3000 स्वागत मंडळाचे सदस्य व 7 ते 8 हजार प्रेक्षक तसेच 14,583 इतके अधिवेशन प्रतिनिधी उपस्थित होते असे वर्णन आढळते. संख्येच्या दृष्टीने 1928 पर्यंत असे अधिवेशन झाले नाही. अधिवेशनातील स्वयंसेवकांचे प्रमुख डॉक्टर हेडगेवार व डॉक्टर परांजपे होते. याशिवाय भोजन व्यवस्था व वसतिगृह व्यवस्था यावर डॉक्टरांनी विशेष लक्ष द्यावे असे होते. 10 ऑक्टोबर 1920ला नागपुरात अधिवेशनाच्या स्वागत समितीची बैठक झाली. यामध्ये 550 प्रतिनिधी सामील झाले. डॉक्टर हेडगेवार काँग्रेस अधिवेशन स्वागत समितीचे सदस्य होते. स्वागत समितीसमोर महत्त्वाचा विषय होता तो अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा. लोकमान्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली होती. महात्मा गांधींचे नेतृत्व जरी अधिवेशनाला लाभले होते तरी अनेक वरिष्ठ काँग्रेस श्रेष्ठी अध्यक्षपदाच्या मान्यतेच्या होत्या. यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष कोण व्हावे हा प्रश्न महत्त्वाचा होता. नागपुरातील टिळक भक्तांनी
योगी अरविंद घोषांचे नाव पुढे केले. डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर हेडगेवार श्री अरविंदांना भेटण्यासाठी स्वतः पॉंडिचेरीला गेले, परंतु अरविंदांनी विनम्रपणे नकार दिला. प्रांतीय काँग्रेसने अध्यक्षपदासाठी अरविंद घोष, विजय राघवाचार्य, चित्तरंजन दास, मोहम्मद अली आणि क्रांतिकारी श्यामसुंदर चक्रवर्ती यांची नावे सुचवली होती. डॉक्टर हेडगेवारांनी प्रथम श्री अरविंद यांचे नाव व नंतर श्यामसुंदर चक्रवर्ती यांचे नाव प्रस्तावित केले होते. पंजाब, बिहार, दिल्ली, मद्रास, मुंबई यांनी मात्र श्री विजय राघवाचार्य यांचे नाव प्रस्तावित केले. डॉक्टरांचा विजय राघवाचार्य नावाला सैद्धांतिक विरोध होता, कारण जालियनवाला बागच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर विजय राघवाचार्यांनी गव्हर्नरचे चहापान स्वीकारले होते. ते अनेकांना खटकणारे होते. बहुमताने विजय राघवाचार्य अधिवेशनाचे अध्यक्ष ठरले. डॉक्टर मुंजेंचा पाठिंबा विजय राघवाचार्यांना होता. यामुळे प्रस्ताव डॉक्टरांनी मान्य केला. अनुशासनप्रिय व शिस्तप्रिय डॉक्टर अधिवेशनात कार्यरत झाले. विशेष असे की डॉक्टरांचे अध्यक्षाबाबतचे अभिमतच अखेरीस खरे ठरले. श्री विजय राघवाचार्यांचे अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण हे विरोधाभासपूर्ण ठरले. इंडियन रिव्ह्यू, जन्मभूमी, महाराष्ट्र या वृत्तपत्रांची ही टिप्पणी होती. या अधिवेशनात बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 9 पानांचा असहकाराचा प्रस्ताव ठेवला. महात्मा गांधी, लाला लजपतराय, श्री शंकराचार्य, स्वामी श्रद्धानंद, श्याम सुंदर चक्रवर्ती व जमनादास मेहता यांनी ठराव संमत केला. खिलाफत समिती व काँग्रेस यांची युतीही अधिकृतपणे घोषित झाली. याशिवाय अस्पृश्यता निवारण, टिळक फंड, हिंदी भाषा स्वीकार हे मुद्दे स्वीकारले गेले. या अधिवेशनात डॉक्टर हेडगेवारांनी विषय समितीच्या बैठकीत एक समांतर प्रस्ताव ठेवला की काँग्रेसने आपले उद्देश पुन्हा परिभाषित करावे. काँग्रेसचे उद्देश पूर्ण स्वातंत्र्य व भारतीय गणतंत्राची स्थापना आणि साम्राज्यवादी अत्याचारापासून राष्ट्राला मुक्त करणे आहे. मात्र हाही प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. परंतु या प्रस्तावाबाबत मॉडर्न रिव्ह्यूने मार्मिक टिप्पणी केली होती. बट द प्रपोज्ड रिझोल्यूशन विच एक्साइटेड लाफ्टर अमंग सिरियस माइंडेड पीपल डिझर्व अ बेटर फेट दॅन व्हॉट इट मेड विथ द सब्जेक्ट कमिटी. पुढे ते लिहितात, काँग्रेस स्वागत समितीत प्रजासत्ताकाचे पुरस्कर्ते रिपब्लिकन कार्यकर्ते आहेत, ही आनंदाची बाब आहे. अर्थात डॉक्टर हेडगेवार व त्यांच्या नागपूर नॅशनल युनियनच्या सहकार्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्यासाठी फार मोठी प्रशस्ती होती. याच घटनाक्रमात गोरक्षणाचा एक प्रस्ताव अधिवेशनात आला होता, पण तोही दूर सारला गेला. खिलाफत चळवळीमुळे तो दूर ठेवला गेला. ही कार्यकर्त्यांची नाराजीही स्पष्ट झाली. एक मात्र खरे की या सर्व घटनांमुळे डॉक्टर हेडगेवार काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. एप्रिल 1921 मध्ये मध्य प्रांताच्या टिळक स्वराज्य फंडाचे सदस्य म्हणून ते नियुक्त झाले. पुढे असहकार आंदोलनाच्या झंझावातात मे 1921 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्यावर राजद्रोहाचा आरोप इंग्रजांनी ठेवला. हा खटला गाजला. डॉक्टरांना सश्रम कारावासाचीही शिक्षा झाली. डॉक्टर हेडगेवार यांच्यावरील नाह पालकरांच्या पुस्तकात व दिल्ली विद्यापीठाचे डॉक्टर राकेश सिन्हा यांच्या या शोध पुस्तकात हे सगळे संदर्भ, घटना तपशीलवार दिले आहेत. नागपुरातील डॉक्टर हेडगेवारांप्रमाणेच या पुस्तकात डॉक्टर परांजपे, डॉक्टर चोळकर, वीर हरकरे, डी.व्ही. देशमुख, समीमुल्ला खां, अळेकर, मंडलेकर, बोबडे या महानुभावांचे संदर्भ येथे वाचायला मिळतात. नागपूरकरांसाठी हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. नागपुरातील 26 डिसेंबर 1920चे अधिवेशन या देशभक्तीच्या अशा इतिहासाचे साक्षीदार आहे. म्हणूनच वर्तमानात कोणताही पक्षाभिनिवेश न ठेवता सर्व नागपूर नगरीने या ऐतिहासिक घटनेचे उदार मनाने स्वागत करायला हवे. कारण याच इतिहासाने बीजरूपाने भविष्यातल्या अनेक गोष्टींचे आज उद्घाटन झाले आहे. लेखक विदर्भातील ख्यातनाम वक्ते आणि विचारवंत आहेत.